खूप दिवसानंतर आज मी बसमध्ये बसली आहे. छान वाटतंय. सकाळी 5:30 वाजताच निघाले. मैत्रिणीचं लग्न आहे आज माझ्या. ज्या मैत्रिणीच्या लग्नाची खूप दिवसापासून वाट होती तिचं लग्न आहे आज. आणि चालली मी. अजून माहीत नाही मला कोण कोण येणार आहे माझ्या मैत्रिणींपैकी, पण मी तर चालली आहे कारण ती माझी बेस्ट फ्रेंड होती. आणि आता पोहोचेलच मी 1-2 तासामध्ये लग्नाच्या ठिकाणी. जाताना मी बसमध्ये शिर्डीची गाडी पकडली आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे बसमध्ये. पण काय नेटवर्क कमी जास्त होत असल्यामुळे ते त्यावेळेस झालंच नाही. मग मी त्यावेळेस कॅश दिली आणि नंतर जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं मला वाटलं तर ते वापस देतील मला पैसे, पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण झालं आणि माझे ते 100 रुपये पण गेले तिकीटचे. असं झालं. पण ते म्हणत आहेत येतील 24 तासाच्या आत पैसे येत असतात असं ते म्हणत आहे. बघू आले तर चांगलंच आहे. आपल्याला पण एक नवीन आयडिया येईल. म्हणजे काय ना काय माहिती आता आपल्या गव्हर्नमेंटवर विश्वास ठेवणार आहे. तर बघूया लग्नाच्या ठिकाणी कसं वाटतंय. जातेच मी. सगळं आजचा अहवाल तुम्हाला समजेल. जेव्हा मैत्रिणीचं लग्न जमल्याचा फोन आला होता ना तेव्हाच मी तिला बड्डे केक, सॅश, कॅन्डल्स वगैरे पाठवलं होतं. त्याच्यामुळे तिला आता यावेळेस लग्नात जाताना मी आईस्क्रीमचे कप्स घेतले आणि बसमध्ये बसून मी त्याला रॅप करून पॅक केलं कारण मला आधी बिलकुलच वेळ भेटला नाही. त्याच्यामुळे हे कप्स आधी इथे पॅक केले. तर मी आता पोहोचले आहे जिथं माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे त्या कार्यालयात. चला. जवळजवळ मी तिला 10 वर्षांनी भेटले. आम्ही एकमेकींना मस्त हग केला आणि आनंद सेलिब्रेट केला. मग आमची भेट झाल्याच्या नंतर कार्यालयात मी मस्त नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मस्त इडली, सांबार, वडा मस्त होतं. मस्त पोट भरून नाश्ता केला. त्याच्यानंतर मग मी माझी लग्नाची तयारी केली. माझा मेकअप केला काही अशा प्रकारे. लग्न लागलं की मी जेवण करून मग निघाले कारण दुसऱ्या दिवशी मला पुण्याला जायचं होतं. भावाने आणि बहिणीने खूपच आग्रह केला होता कारण धोंडा सेलिब्रेट करायचा होता. तर मी पुण्याला आले. मग मी पुण्याला गेले माझ्या भावाकडे. माझ्या बहिणीने सुद्धा इतकी मनापासून आणि विचारपूर्वक आमच्या धोंड्याची तयारी करून ठेवली होती. जसं पारंपरिकरित्या असते ते पूर्ण नियोजन माझ्या बहिणीने करून ठेवलं होतं. तिने आम्हाला गेल्यावर छान असं ओवाळलं. आमच्या अंगावर फुलांचा वर्षाव केला आणि हे सुख आपल्याला माहेरातच मिळतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी विशालदादाचं घर बघायचा विचार केला. आता आम्ही चाललोय भावाचं घर बघण्यासाठी पुण्यातलं. माझ्या भावाने पुण्यात 3 BHK फ्लॅट घेतला तर ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर ते बघायला आम्ही चाललोय. थांब रे एक मिनिट बसू दे मला. बघूया कसं आहे भावाचं घर आता. हो ना. जेव्हा आपण घर घेतो आणि ते घर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असतं तेव्हा ते घर बघायला जाण्यात काही वेगळीच मजा असते नाही का. तशीच आम्ही नेहमी जेव्हा इकडे येतो तेव्हा भावाचं घर बघायला कन्स्ट्रक्शन किती झालं, काय बसवलं आहे, कुठली टाईल बसवली, दरवाजा बसवला का, खिडकी बसवली का, हे बघण्याचं आम्हाला इतकं कौतुक वाटतं की तुम्हाला मी काय सांगू. खूप छान वाटतं घर बघताना. भावाचं घर खूप छान होतं. मग खूप आवडलं. मस्त मोठ्या मोठ्या रूम्स छान आहे पुण्यामध्ये. 3 BHK फ्लॅट खरंच खूप सुंदर होता. आणि प्रत्येकाला एक वेगळी एक्साइटमेंट असते नाही का आपलं फ्लॅटची. सगळ्यांना दाखवणं, मस्त काहीतरी सांगणं, इथे असं करायचं आहे, तिथे तसं करायचं आहे, हे असं ते तसं. खूप छान वाटलं. मज्जा आली. निमित्त मग माझा भाऊ आणि बहिणी मला घेऊन आले पुण्याच्या रामदेव हॉटेलमध्ये. तिथं आम्ही थाळी जेवण केलं. खूप छान वाटलं. आणि त्याच कालावधीत माझा बड्डेसुद्धा होता ना तर कितीही नको म्हटलं तरी माझ्या भावानी बहिणीने माझा बड्डेसुद्धा तिथे छान सेलिब्रेट केला. यावर्षी 2026चा जो धोंडेवान होता, तो जावयाला जो धोंडा होता एकदम जबरदस्त झाला. इतकं छान जेवण होतं. इतकं पोट भरून आम्ही सगळेजण जेवण केलं. खूप छान वाटलं त्या राजस्थानी हॉटेलमध्ये. माझ्यासाठी जेवण हे महत्त्वाचं कधीच नसतं. माझ्यासाठी जो फॅमिली टाईम असतो तो मला खूप आवडतो. सगळ्यांनी आम्ही पोट भरून जेवण केलं. कितीही नको म्हटलं तरी माझ्या आईनी माझ्या वहिनींनी जेवणाची तयारी तर केली होतीच, पण त्यासोबत औक्षणाची तयारी, रांगोळीची तयारी भरपूर त्यांनी तयारी केली होती.
आपल्या माहेरच्यांना आपण किती जरी म्हटलं मला हे नको मला ते नको तरीसुद्धा ते आपलं सगळं मनापासून करतातच. तसंच माझ्या आईने, माझ्या वहिनीने, माझ्या भावाने, वडिलांनी खूप छान माझी मनापासून तयारी केली आणि सुंदर असा मला त्यांनी गिफ्ट दिलं. मला पितळांच्या गोष्टींची खूप आवड आहे, त्यांनी मला पितळी जग गिफ्ट दिला धोंडेवारानिमित्त. आणि मग शेवटी मुलींचं लाडकं म्हणजे स्विमिंग पूलमध्ये त्या मस्त त्यांनी एन्जॉय केला. कारण आता हैदराबादला जायची आम्हाला तयारी करायची ती. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे झाली ही माझी माहेरची सुट्टी कंप्लीट येतात. आम्ही निघणार आहोत हैदराबादसाठी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.